नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमचा आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच गौरव इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जे आहे ते बांधकाम कामगार योजना म्हणजेच त्यांच्या मुलांसाठी जी स्कॉलरशिप मिळत असते ती स्कॉलरशिपबद्दल आपण आज संपूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे व तुम्हाला स्कॉलरशिप जर मिळवायची असेल तर त्यासाठी कसा अर्ज करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात आधी मित्रांनो, आपलं जे महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती मित्रांनो सर्वात आधी आपण यायचं आहे. यानंतर होम पेजमध्ये आल्यानंतर ऑनलाईन फॉर क्लेम हे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याआधी मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला असेच आपण महत्त्वपूर्ण अपडेट्स घेऊन येत असतो. मित्रांनो, अशा प्रकारे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू क्लेमवरती क्लिक करायचं आहे व तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे बांधकाम कामगार योजनेचा तो इथे तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे. एंटर केल्यानंतर प्रोसीड टू फ्रॉम वरती क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे त्यावरती एक तुम्हाला OTP पाठवला जाईल. तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर व्हॅलिड OTP वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपलं ज्यांचं बांधकाम रजिस्ट्रेशन असेल त्यांची अशी संपूर्ण डिटेल तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर पहिल्याच वेळेस क्लेमसाठी अर्ज करत असाल म्हणजे स्कॉलरशिपसाठी, तर मित्रांनो तुम्हाला इथं अकाउंट डिटेल्समध्ये तुमची जी आहे ती पूर्ण अकाउंट डिटेल्स जी आहे ती भरून घ्यायची आहे अगदी व्यवस्थितपणे. त्यानंतर मित्रांनो, इथं केंद्र निवडावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जे आहे ते जवळपासचं जे केंद्र असेल ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, केंद्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पहा खाली कोणत्या क्लेमसाठी, तर मित्रांनो आपल्याला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे. त्यामुळे शैक्षणिक कल्याण योजना यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण जे आहे ते आता स्कॉलरशिपसाठी अप्लाय करतोय इंजिनिअरिंगच्या. तर मित्रांनो, तुम्हाला इंजिनिअरिंगची जी स्कॉलरशिप असते ती आपल्याला 60,000 रुपये इतकी भेटत असते. त्यासाठी तुम्हाला E05 या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, स्कीम जी आहे ती व्यवस्थितपणे सिलेक्ट करायची आहे. मित्रांनो, स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुमचे जे बांधकाम कामगारांचं रजिस्ट्रेशन असेल त्यांच्या पाल्यांचे इथे तुम्हाला नाव दिसून जातील. ते नाव तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या पदवीचा प्रकार जो आहे मित्रांनो तो टाकायचा आहे. तर अभियांत्रिकी पदवीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिग्रीचं जे नाव आहे म्हणजेच तुमचं ॲडमिशन कशाला आहे ते त्यांना विचारून अगदी व्यवस्थितपणे जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. ते टाकल्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक इयर म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर याप्रमाणे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन्स्टिट्यूट नेम म्हणजे त्यांच्या कॉलेजचं जे आहे ते संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ते कॉलेजची जी युनिव्हर्सिटी असेल त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाचा पत्ता जो असेल तो पण अगदी व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, कसल्याही प्रकारची चूक करायची नाही. त्यानंतर इन्स्टिट्यूटचा जो ईमेल ID तो टाकायचा आहे. कॉलेजचा फोन नंबर टाकायचा आहे व ॲडमिशनची डेट असते ॲडमिशन डेट पण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे चालू वर्षाचं जे बोनाफाईड प्रमाणपत्र असेल ते आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाचं जे तुम्हाला ओळखपत्र भेटेल ते ओळखपत्र पण अपलोड करायचं आहे. व ज्या व्यक्तीचा तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरत असाल त्या व्यक्तीचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. रेशन कार्डमध्ये नाव पाहिजे आहे. त्यानंतर तुम्ही जर पहिल्याच वेळेस हा क्लेमसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल पासबुक अपलोडचं. जर ज्याच्या नावाने बांधकाम रजिस्ट्रेशन असेल त्यांचं जे तुम्हाला आहे इथे पासबुक जे आहे ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे ते अपॉइंटमेंटसाठी इथं डेट चूज करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे तर मित्रांनो अपॉइंटमेंट डेटवरती ते कॅलेंडरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे जे लाल दिसत आहे ते मित्रांनो त्या दिवशी सुट्ट्या असतात. त्यामुळे तुम्हाला जे आहे ती अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून घेतल्यानंतर खाली टिक मार्क करून घ्यायचं आहे व सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सक्सेसफुली नोंदवला जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रिंट फॉर अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून आपलं अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे प्रिंट व तुमची ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी ते
अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला सोबत घेऊन तुमचं बांधकाम कामगारचं जे ऑफिस आहे तिथं व्हेरिफिकेशनसाठी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे व तिथे गेल्यानंतर त्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपले व्हिडिओ येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे व व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करायचं आहे. चला तर धन्यवाद.